नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आजचा ब्लॉग काहीतरी खास आहे. आम्ही चाललो आहोत देवदर्शनाला. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 5 आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते मी कसं आहे. पूर्ण अंधार आहे, पूर्ण. तर मी आता इथं आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता थोडंफार एक टाईमच्या जेवणासाठी मी स्वयंपाक बनवणार आहे, चपाती आणि मटकीची भाजी. तर पटापट मी बनवून घेते. तर गाईज आत्ता माझं आवरून झालेलं आहे आणि आत्ता वाजले आहेत 7 आणि माझं इथं स्वयंपाक पण झालेला आहे. मी इथं मटकीची भाजी आणि चपाती बनवून घेतली आहे आणि हे पहा, आमचा गोलू पण इथे रेडी आहे. आज चक्क बिना रडता उठलाय फिरायला जायचंय म्हणून. है ना गोलू? हां, कुठे जायचंय? फिरायला कोणाबरोबर जायचं? हां, फिरायला जायचं? काकासोबत फिरायला जायचं. काकासोबत जायचं फिरायला? बरं बरं, जाऊया हां आपण. तर अजून आमच्यासोबत आता भाऊ पण येणार आहे. ते तर काय अजून आलेले नाही आहेत. ते आल्यावरती मग आम्ही इथून निघणार आहे. हाय दादा, हात सोड. चल मा मित्र आहे. आता पहिला माझा मित्र आहे. आता आम्हाला इथं फ्रेश अंजीर मिळाले होते रोडला, तर ते आम्ही घेतले होते आणि इतके गोड होते ते अंजीर, खूपच छान होते. थोड्याच वेळात आम्ही पोचलो होतो जेजुरी जवळ. तर गड पहा खालून कसा दिसतोय. वरती तर काय आम्ही गेलो नव्हतो, खालूनच आम्ही दर्शन घेतले होते. तेथून थोडे पुढे गेल्यावर आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो आणि आम्ही तिथे वडापाव खाल्ले होते. थोडा वेळ प्रवास केला आणि त्यानंतर आम्ही परत एका ठिकाणी थांबलो होतो आणि प्रवास करतोय म्हटल्यावरती सारखं खायचं काम आमचं चालू होतं. आम्ही इथे कोकम सरबत घेतला होता. त्यानंतर आम्ही थांबलो होतो एका ठिकाणी CNG भरण्यासाठी. तर CNGची लाईन बघा किती मोठी होती. तिथेच आम्हाला अर्धा एक तास गेला होता. सकाळी 7 वाजल्याचे निघालोय, आता 12:30 वाजले तरी पण आम्ही अजून अर्ध्या रस्त्यात पण नाही आहे. तर अजून मला वाटतं 4 तरी वाजतील पोचायला. आता थोड्याच वेळात आम्ही एका ठिकाणी थांबणार आहे, मस्त झाडाखाली बसून जेवण करणार. त्यानंतर आम्ही एका झाडाखाली बसून मस्त असं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही कुठेच थांबणार नव्हतो, त्यामुळे आम्ही कंटिन्यू प्रवास केला आणि आत्ता आम्ही पोचलो आहोत कर्नाटक बाउंड्रीवरती. इकडे सगळीकडे हिरवगार वातावरण होतं. खूप वेळ प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो होतो आणि इथे एका भक्तिनिवासजवळ आम्ही थांबलो होतो. तिथे एकही रूम शिल्लक नव्हत्या, तर आम्ही तिथून आता दुसरीकडे रूम पाहायला गेलो होतो. वरती इकडं. तर फायनली आपल्याला एका ठिकाणी रूम मिळाली. रेंट खूप होतं तिथं, पण ठीक आहे, तिथे कुठेच रूम अवेलेबल नव्हता. तर मंडळी फायनली आपण आता पोहोचलोय. तर आता मी रूमवर थांबलोय. आता इथे मस्तपैकी फ्रेश वगैरे होणार आहे आणि मग आम्ही दर्शन करायला अवतरणार बघा कसं झालेलं आहे. कंटिन्यू सकाळी 7ला निघालो आणि आता 5 वाजता पोहोचलो घरी. तर खूप वेळ प्रवास करून थकलोय आता आणि कुठे आलो आहे हे पाहण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण करा. तर मित्रांनो, आता आपण रेडी झालो आहोत आणि आपण चाललो आहोत मंदिरात. तुम्हाला दाखवते कोणत्या मंदिरात आलो आहोत. तर मंडळी, ही आजूबाजूची गर्दीच सांगून जाते की दरबार कुणाचा आहे. आम्ही आज आलो आहोत श्री संत बाळूमामा क्षेत्र आदमापूर येथे. तिथे वेळेवर पोहोचल्यामुळे आमचे दर्शन खूप लवकर झाले. आता इथे थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे. आरती झाल्यानंतर इथे खूपच छान असं धनगरी नृत्य चालू होतं. त्यानंतर आम्ही आलो होतो महाप्रसाद घेण्यासाठी. असे म्हटले जाते की इथला प्रसाद खाल्ला की शरीरातले सगळे रोग नष्ट होतात आणि खूप छान प्रसाद होता इथला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही निघालो होतो बाळूमामांनी रोवलेल्या भूताचा खांब पाहण्यासाठी. तर तशी तिथे अशी मान्यता आहे की तुमच्या शरीरात काही निगेटिव्ह जर एनर्जीज असतील तर तिथे गेल्यावरती त्या निघून जातात. सकाळी आम्ही 7 वाजता तिथे गेलतो, पण खूप गर्दी होती तिथे पण. तर मंडळी, तुम्ही कधी या ठिकाणी आलायत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाळूमामाच्या नावानं चांग भलं.